श्री स्वामी समर्थ. जय गजानन. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. लवकरच आता चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते. यंदा चातुर्मास 25 जुलै 2026 वार शनिवार पासून सुरू होणार आहे. देवशयनी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देव उठणी एकादशीला चातुर्मास संपतो. हा 4 महिन्यांचा कालावधी असतो, म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात. थोडक्यात काय तर आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात आणि देव उठणे एकादशीला ते योग निद्रेतनं जागे होतात. ह्या चातुर्मासाला धार्मिक दृष्ट्या खूप महत्व आहे. या चातुर्मासामध्ये विविध व्रत वैकल्य केले जातात, पूजा अर्चा केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये याच व्रत वैकल्यांपैकी सर्वात सोपं व्रत म्हणजे गोपद्म व्रत. हे व्रत कसं करायचं, कोणी करायचं, या व्रताचे नियम काय आहे, या व्रताचे फायदे काय आहेत, याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. गोपद्म व्रत कसं करायचं त्याविषयीची माहितीच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा. चातुर्मासामध्ये काही धार्मिक विधी असतात ते करत नाही, जसं की लग्न असेल, वास्तुशांती असेल, या गोष्टी चातुर्मासात टाळल्या जातात. पण हल्ली हा नियम बरेच जण पाळत नाही. हा ज्याचा त्याचा पर्सनल विषय, ज्याचा त्याचा भाव असतो. पण शास्त्रात असं सांगितलंय की चातुर्मासामध्ये लग्न, वास्तुशांती ह्या गोष्टी करू नये, शुभ कार्य करू नये. चातुर्मास सुरुवात होतो म्हणजे पहिले आषाढ महिन्यापासून सुरुवात होतो. त्यावेळेस तुम्ही बघत असाल की वातावरणात बऱ्यापैकी बदल होतो. मग अशा वेळेस आपल्या शरीरावर परिणाम होऊ नये वातावरणाचा, म्हणून हलकं फुलकं जेवण केलं जातं. सात्विक आहार घेतला पाहिजे. सात्विक आहार घेतला पाहिजे म्हणजे काही जण ह्या चातुर्मासामध्ये कांदा लसूण खात नाही, नॉनव्हेज सुद्धा बंद करतात. आणि हे शास्त्रात असं सांगितलंच आहे की चातुर्मासामध्ये कांदा लसूण आणि मांसाहार हा करू नये. कांदा लसूण का खाऊ नये तर कांदा लसणाच्या अंगी असलेल्या गुणांमुळे ते खाऊ नये. कांदा लसूण हे तामसी गुण वाढवणारे पदार्थ आहे, म्हणजे तुमचा रागीटपणा, तापटपणा वाढू शकतो. आणि चातुर्मासामध्ये आपल्याला व्रत वैकल्य, पूजा अर्चा करायची असते. मग हा रागीटपणा आणि तापटपणा जर वाढला तर आपलं अध्यात्माकडे, त्या पूजेमध्ये लक्ष कमी लागतं. त्यामुळे कांदा लसूण हा चातुर्मासामध्ये वर्ज्य आहे. त्यासोबत मांसाहार सुद्धा चातुर्मासामध्ये केला नाही पाहिजे, तो टाळलाच पाहिजे. सायंटिफिकली पाहायला गेलं की आपण श्रावण महिन्यात उपवास वगैरे खूप जास्त करतो बघा. श्रावण महिन्यात व्रत वगैरे खूप असतात, उपवास केले जातात. का असं? कारण की त्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळावा म्हणून आपण श्रावण महिन्यात उपवास करतो. पण आपण काय करतो, त्याच्या उलट करतो. आपण उपवास असला की जास्त खातो, तेलकट तिखट असले पदार्थ खातो, मग ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे उपवास हा नेहमी उपवासासारखाच करावा. चातुर्मासामध्ये जे काही देवधर्म करत असतो, जे काही आपण सेवा करत असतो, जे काही व्रत करत असतो, त्यामध्ये सगळ्यात साधं, करायला अगदी सोपं असं व्रत मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि त्या व्रताचं नाव आहे गोपद्म व्रत. गोपद्म व्रत बघा, नावातच याचा अर्थ आहे. गोपद्म म्हणजे काय? गायची पावलं. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या सगळ्यांनाच ते माहिती आहे. गायीच्या अंगी 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. मग ह्या गायीचं व्रत आपल्याला, ह्या गायीची पावलं काढून हे व्रत करायचं असतं. हे व्रत कसं करायचं? सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर, देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही रांगोळीने ही पावलं काढायची. तुम्ही दारातही काढू शकता किंवा देवघरासमोर तुम्ही स्वच्छ असा पाट घेऊन त्यावर सुद्धा ही गायीची पावलं काढू शकता. गायीची पावलं काढताना तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, म्हणून तुम्ही गायीची 33 पावलं काढायची. आता तुम्ही ही रांगोळीनी पण काढू शकता, फुलांनी पण काढू शकता. तुम्हाला जर काढता येत असेल तर तुम्ही काढा, नाहीतर मग बाजारात वगैरे ह्या रांगोळीचा साचा पण मिळतो. कुठल्याही लोकल शॉप दुकानात तुम्हाला तो साचा मिळेल, किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही अमेझॉनवर टाकलं तरी तुम्हाला तो साचा मिळेल. नाहीतर मग काढायला पण खूप सोपी आहे, 33च पावलं काढायची आहेत. त्यामुळे तुम्ही ती काढू शकता. आणि जर नसेल जमेत तर मला कमेंटमध्ये करा, मी त्यावर सुद्धा गायची पावलं कशी काढायची त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल. तर सकाळी तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ही गायची पावलं काढायची, 33 पावलं काढायची. त्यानंतर तुम्हाला ह्याला धूप दीपाने ओवाळायचं, हळदी कुंकू व्हायचं, धूप दीपाने ओवाळायचं आणि नैवेद्य दाखवायचा. आता नैवेद्य म्हणजे काही मोठं असं काही करायचंय का तर नाही, तुम्ही घरात एखादं फळ असेल तर ते दाखवू शकता, किंवा खडी साखरेचा वगैरे नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता. नुसत्या दुधाचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तुमच्या ह्याच्यावर, किंवा घरात काही बनवलं असेल तर ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता. करायला अगदी सोपं व्रत आहे. गायची पावलं काढायची, 33 पावलं काढायची.
मग त्यावर हळदी कुंकू व्हायचा, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं आणि नैवेद्य दाखवायचं, धूप दीपाने ओवाळायचं आणि नमस्कार करायचा. असं साधी सोपं व्रत आहे. आता व्रत म्हटलं की उपवास आला, पण या व्रताला उपवासाची गरज नाही. तुम्ही उपवास नाही केला तरी चालतो. बाकीच्या व्रतांना जसं आपण उपवास करत असतो तसं या व्रताचं नाहीये. या व्रताला उपवास नाही केला तरी चालतो. ह्या व्रताला कधीपासून सुरुवात करायची? ज्या दिवशी चातुर्मासाला सुरुवात होते त्या दिवशीपासून तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करायची. म्हणजे आषाढी एकादशीपासून. आषाढी एकादशीपासून तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करायची आणि मग नंतर देव उठणी एकादशीपर्यंत तुम्ही हे व्रत करायचे. आता ज्यांना शक्य होणार नाही आषाढी एकादशीपासून व्रत करणं, ते मग गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करू शकता. गुरुपौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा इथपर्यंत तुम्ही हे व्रत करू शकता. खूप सुंदर आणि छान सेवा आहे. हे बघा, देवासमोर गायची पावलं काढणं म्हणजे किती छान ना. खूप सुंदर आहे आणि फार वेळ लागत नाही. फक्त 5 मिनिटात तुमचं हे होणार आहे. त्यामुळे खूप असं मोठा 1-1.5 तास लागणार आहे. खूप काही करायचंय असंही नाहीये. उपवास पण करायचा नाहीये. खूप साधी आणि सोपं व्रत आहे. त्यामुळं मला तर वाटतं हे प्रत्येकाने नक्की केलं पाहिजे. बघा, गायीची पूजा करणं, गायीची सेवा करणं हे खूप भाग्याचं असतं, खूप फलदायी असतं. आणि जर तुमच्याजवळ गोठा असेल किंवा घरी गाय वगैरे असेल तर गोष्ट वेगळीच आहे. तुमच्याकडनं रोज गायीची सेवा होतच असेल. पण आता आपल्यासारखे जे शहरात राहतात, अपार्टमेंटमध्ये वगैरे जिथं जवळ गोठाही नाही, गायी नाही, मग यांच्यासाठी हे व्रत खूप छान आहे. तुम्ही गायीची पावलं घरी काढून मग गायीच्या सेवा केल्याचं फळ मिळवू शकता. त्यामुळे हे व्रत खूप सुंदर आहे, खूप छान आहे, खूप सोपं आहे. तुम्ही नक्की करा. हे व्रत केल्याने काय होतं, तर घरातल्या मुलाबाळांची आर्थिक प्रगती होते, मानसिक प्रगती होते, तसेच शैक्षणिक प्रगती होते. जर घरात काही छोटे-मोठे वादविवाद असतील तर ते देखील कमी व्हायला मदत होते. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये देवघरात गाई वासराची छोटी मूर्ती असते आणि त्याची ते पूजा करत असतात. त्याच पद्धतीनं ह्या गोपद्म व्रत केलं जातं आणि याचा देखील छान अनुभव येतो. घरात जरी गाई वासराची मूर्ती असली, त्याची जरी तुम्ही पूजा करत असले, तरी हे गोपद्म व्रत तुम्ही केलं तरी चालेल. मला वाटतं हे करायलाच पाहिजे, कारण की गायीची पावलं काढायची आहेत. खूप सुंदर सेवा आहे. मी मगाशी पण सांगितलं. त्यामुळं हे व्रत करा आणि याचा छान अनुभव घ्या. महिलांसाठी 4 महिने हे व्रत असणार आहे. म्हणजे अर्थात मासिक धर्म पण येणार आहे. मासिक धर्म आल्यावर तुम्ही तेवढे 4-5 दिवस थांबायचं आणि मग ते 4-5 दिवस होऊन गेल्यानंतर मग तुम्ही हे व्रत करायचं. घरात जर तुमच्या दुसरे कोणी पूजा करत असतील, तर त्यांना सांगून पहा, की माझी पण तेवढी रांगोळी काढा, तेवढी पूजा करा. तेवढं झालं तर ठीक, पण नसेलच कोणी करणार, तर मग तुम्ही तेवढे 4-5 दिवस थांबा आणि नंतर परत ह्या व्रताला हे व्रत परत पुढे कंटिन्यू करा. सुतक असेल, विटाळ असेल, तर त्यामध्ये मग हे व्रत नाहीच करता येणार. मग तेवढे दिवस थांबायचं आणि मग नंतर सुतक आणि विटाळ संपल्यानंतर मग परत हे व्रत करायचं. आता समजा मी सकाळी गोपद्म व्रताची रांगोळी काढली आहे आणि मला दुपारी अचानक मासिक धर्म आला. मग अशा वेळेस दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं, की तेवढी माझी रांगोळी व्यवस्थित विसर्जन कर आणि मग तुम्ही किंवा काय होईल ना, 4-5 दिवसात जर ती विसर्जन नाही केली तर कोणाचा धक्का वगैरे लागू शकतो. घरात लहान बाळ असेल तर प्रॉब्लेम येईल. त्यामुळे मग ती कोणाला तरी विसर्जन करायला सांगा. 4 महिने व्रत करायचे, चातुर्मासामध्ये करायचंय. त्यामुळं बाहेर गावी वगैरे जावं लागलं तर मग कसं करायचं? ठीक आहे, तुम्ही तेवढे 2-3 दिवस, जेवढे दिवस जायचं तेवढं जाऊ शकता आणि तेवढे दिवस तुम्ही स्किप करा. तेवढे दिवस करू नका. आल्यावर परत तुम्ही तुमचं गोपद्म व्रताला सुरुवात करू शकता. गोपद्म व्रत करताना अर्थातच तुम्हाला गोमातेचं नामस्मरण करायचंय, गोमातेला स्मरण करायचंय. ज्यावेळेस तुम्ही गोपद्म व्रताची रांगोळी काढता, त्यावेळेस देखील तुम्हाला गोमातेचं नामस्मरण करायचंय. तुम्ही नुसतं जय गोमाते, जय गोमाते असं देखील म्हणू शकता. या व्रताची सांगता ही देव उठणी एकादशीला होणार आहे. या व्रताची सांगता कशी करायची किंवा उद्यापन कसं करायचं ते सांगते. देव उठणी एकादशीला ह्या व्रताचं उद्यापन करतात. पण काही जण गुरुपौर्णिमेला जर सुरुवात करणार असतील, तर त्यांनी कार्तिक पौर्णिमेला ह्या व्रताची सांगता करायची. कशी करायची ते सांगते. या दिवशी तुम्हाला एका सवाष्णीला घरी बोलवायचे. घरी बोलावल्यानंतर तिला तुम्ही तुमच्या इच्छेवर आहे. तुम्हाला जीव घालायचा असेल तर जीव घाला किंवा मग एखादं फळ द्यायचं असेल तर फळ द्या किंवा जे आपण हळदी कुंकाला वगैरे दूध वगैरे देतो तसं देखील तुम्ही देऊ शकता. तिला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरायची छानपैकी. तिला तुम्ही 33 रुपयांचं दान करायचंय. आता हे 33 रुपये तुम्ही कसे देऊ शकता? 20 रुपये प्लस 10 प्लस वरचे 3 कॉईन किंवा सगळेच कॉईन, असं तुम्ही तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला 33 रुपये कसे देऊ. यात असं अजिबात नाही की मग 1-1 रुपयाचे 33 द्यायचे का किंवा मग 20 रुपये 30 असं काही नाही. तुम्हाला तुमच्याकडे जसे असतील तसे तुम्ही 33 रुपयांचं त्या सवाष्णीला दान करायचे
आणि तिला नमस्कार करायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला या व्रताची सांगता करायची. रांगोळीच्या स्वरूपात गायीची पावलं ही तुमच्या घरात काढली जाणार आहेत. ही खूप सुंदर आणि छान सेवा आहे. तर सेवा नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये गोपद्मव्रत कसं करायचं त्याविषयी माहिती सांगितली. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोते. जय गजानन.